तर उद्धव ठाकरेंची मॅनेज मुलाखत म्हणजे काळू बाळूंचा तमाशा आहे अशी टीका केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी। उद्धव ठाकरेंच्या सामनाच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी ही टीका केली आहे। हिम्मत असेल तर प्रसार माध्यमांना मुलाखती द्या असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी आव्हान दिलंय। तर बावनकुळेंकडून काळू आणि बाळू तमाशा संस्कृतीचा अपमान झालाय असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेला संजय राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे मुलाखत देतात, मी संजय राऊत हे मुलाखत घेतात। काळू बाळूचा तमाशाच आहे। त्यांची हिम्मत असेल तर आपले ही जे मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे। मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना, या पेरून तयार केलेल्या जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीये। संपादकांनी किंवा मीडियाच्या प्रतिनिधीने खुल्याम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाहीये। मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे ना, फार गाजला होता काळू बाळूचा तमाशा। ही संस्कृती आहे ती, तुम्ही तमाशाचा अपमान करताय। काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती। त्यांनी या महाराष्ट्रामध्ये काळू बाळूंनी एकत्र येऊन फार मोठं जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती। लोकांना जागा केलं होतं। आंधळं दळतंय शाहीर साबळ्यांचं आणि काळू बाळू यांचा तमाशा। आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत, त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही। म्हणून त्यांना काळू बाळू कोणी माहीत नाहीत। अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला। हा तमाशा जरी असला बरं का, तरी या तमाशात जी डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली।